आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो मी म्हशीचा. तर मित्रांनो, एका मित्रानं कमेंट करून सांगितलं की मला बा एका वर्षाचं कुटार किती लागते म्हशीले. म्हणजे बा आता हे म्हैस आहे त्याला एका वर्षाचं कुटार किती लागेल. आता तुमच्याकडे समज 2 आहे, 3 आहे, 4 आहे, मग तुमच्या म्हशीला कुटार किती लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो की आपल्याला एका म्हशीला कुटार किती लागते, एका वर्षाचं, आणि कोणचं कुटार कसं चार लागते, कसं कसं लागते. म्हणजे बा आता भारी कुटार आहे, आता वेगवेगळ्या प्रकारचे कुटार राहते. आपलं सोयाबीनचं तर आपण दुधाच्या म्हशीला खाऊ घालत नाही, खाली म्हशीला सोयाबीनचं कुटार खाऊ घालतो. त्याच्यानंतर आपला हरभऱ्याचं कुटार येते, ते भारी कुटार आहे, त्याला कमी चार लागत असते. आपला आहे ते आपला गव्हाचा गवंडा आहे, ते गव्हाचं कुटार, तर ते आहे का नाही आपल्याला 1 डाला चार लागते. मग त्याचं आहे का नाही एखादा माणूस सांगता येत नाही. आता मी तुम्हाला बरोबर सांगतो या व्हिडिओमध्ये, व्हिडिओमध्ये सांगतो, ते पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला आता मित्रांनो आपण वळूया व्हिडिओकडे. तर मित्रांनो हा बघा, हे म्हैस आहे का नाही, तर आपण जर या तुरीचं जर आपलं सरासरी जर जास्त जर तुरीचं कुटार कोणाकडे नसते, जर तुरीचं जर कुटार असलं ना तर एक टोपला लेबत झालं म्हशीले, कारण भारी कुटार आहे, भारी कुटार आहे, एक टोपलं बस झालं आपला. आता मी एक टोपलं, मी त्या टोपल्याचा विषय करत नाही, डाल्यानं मी तुम्हाला सांगतो गाडीचा, आपला बैल गाडीचा, कोणी टालीनं आणते, मी त्या टालीचा गाडीचा जो विषय करतो. तर मित्रांनो आपला गवंडा, जास्त तर आपण एकाने म्हशीले गवंडा खाऊ घालतो, आपल्या गव्हाचा गवंडा, काऊन की आहे का नाही ते त्याच्यातनी आपल्याला म्हणजे जास्त याच्यातनी म्हणजे कमी खर्चातनी जास्त फायदा आहे ते आपल्या गव्हाच्या गवंड्यामध्ये. प्रत्येक म्हशीवाले जे बिन ज्याचे बिन डेअरी फार्म आहेत, म्हणजे मोठे मोठे तबेले आहेत, तेच आहे का नाही गवंडा वापरते, म्हणजे गव्हाचा कुटार. किती बी मोठे मोठे म्हशीवाले ते गव्हाचा कुटारच वापरते खाण्यासाठी, कारण की स्वस्त असते ना. तर मी तुम्हाला गव्हाच्या गवंड्याचा हिशोब सांगतो. तर मित्रांनो आहे का नाही, मी एका म्हशीला एका टायमाला आहे का नाही मी 1 डाला चारत असतो एका म्हशीला, म्हणजे दोन टाइमचं आहे का नाही आपलं 2 टाइमचे 2 कुटार. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, आपण हे बघा, आता तुम्ही डाल्याप्रमाणे जर धरलं, तुम्हाला सांगू एका म्हशीला 4 महिन्याचं आहे का नाही 1 टाली लागते गवंडा. जर तुम्ही हरभऱ्याचं जर कुटार जर टाकत असाल तुम्ही, तर तिथं आहे का नाही तुम्हाला हरभऱ्याचं तुकार वरूनच टाका लागते. तर मी आहे का नाही 1 टाली 4 महिन्यात सांगू लागलो मी तुम्हाला, एका गाडीला 1 टाली, एका म्हशीला 1 टाली 4 महिन्याची लागते, कन्फर्म सरी लागते, म्हणजे लागते, कारण की आपण एका दाट आधी धरलेच नाही, ते बरेच हे पकडले. आणि जर तुम्ही म्हणजे जास्त बी लागू शकते, 4 महिने 5 महिने लागू शकते, एका 5 महिने बी पुरू शकते म्हशीले 1 टाली. पण कसं पुरू शकते माहिती आहे का मित्रांनो, आपण आहे का नाही त्याच्यावर तुरीचं कुटार टाकलं, हरभऱ्याचं कुटार टाकलं, म्हणजे इतर कोणतं बी वेगवेगळ्या प्रकारचे कुटार राहते, त्याच्यानंतर आपलं ज्वारीची कुट्टी टाकली, तर मग तसं आपण आहे का नाही जरा जर कुटार ते जरासं ते वापरलं, जरासं ते जर वापरलं, तर तुमचं आहे का नाही ते कुटार म्हणजे डबलच होऊ लागलं, म्हणजे 8 महिन्यावरच जाते ते जर अर्ध जर केलं तर. म्हणजे तसं तर 1 टाली तुम्हाला लागतेच कंपल्सरी 4 महिन्याची एका म्हशीले. तर तुम्ही जर वेगवेगळे कुटार जर चारलं तर त्याच्यात एखाद्या दुधाचा फॅट बिल लागते, तर चांगलं हे जर आहे. तुम्ही जर निराधार गवंडा जर चारला तर त्याच्यात फॅट नाही लागत, त्याच्यात आपली ढेप बी राहते 2-2 किलोची, 2-2 किलो ढेप राहते एका म्हशीले. ते तर चाराच लागते आपल्याला म्हशीले ढेप, जर दुधाची जर असेल तर. जर खाली जर असली तर चाराची काही गरज नाही, त्याच्यावर पीठ बिन टाकलं आपण, आपलं चक्कीने आणायचं गव्हाचं जर पीठ बी टाकलं त्या गवंड्याला मिक्स जर केलं ना, तर पॉवरफुल आहे ते ढेपीपेक्षा बी. ते बी चाललं म्हणजे खाली म्हशीले म्हणत हा बरं, मी खाली मिसळी आहे का नाही पीठ टाकून मी खाऊ घातलं ना तर पुरा गवंडा चेक करते. जर तुम्हाला जर दुधाची जर म्हैस असली, ते जर 1 डाला जर गवंडा जर मारला, तुम्हाला ढेपच चार लागत, कारण की त्या ढेपनं आपल्याला फॅट लागते आणि त्याच्यावर आपल्याला साय बी येते. ढेपीचा एवढा फायदा आहे ते सगळ्यालाच माहिती आहे. तर असं आहे मित्रांनो, 4 महिन्याची म्हणजे 1 टाली लागते आपल्याला 4 महिन्यातनी एका म्हशीले. तुम्ही जर हिशोब जर केलं तर आपण हिशोबशीर म्हणजे आपण आहे का नाही बरोबरच चालतो, जेवढं काहीतरी वाया बी नका जाऊ देऊ. मी तुम्हाला सरासरी कंपल्सरी सांग 4 महिने, पण जास्त बी होऊ शकते, म्हणजे 4-4.5 महिने, पण ते 5 महिन्याच्या वर काही जात नाही, हे गॅरंटी घेऊन सांगतो म्हशीले, मला माहिती आहे, कारण की आपला व्यवसाय. तर तुमची म्हैस पाहून असते, ते लहान म्हैस असली कमी टाकत असतात, वगार जर असली तर मग तुम्हाला 5 काम नाही, 5 का 6 महिने जर हे असलं तर 6 महिने जाते 1 टाली. तर असं आपण. तर मित्रांनो हे बा, याच्यातून जर काही तुम्हाला डाऊट वाटला असेल, तर याच्यात मी कोणता प्रश्न जर विचारला नसेल तर तुम्ही ते सांगा, मी तुम्हाला कमेंटवर सांगून देईन. तर मी सांगितलं की तुम्हाला वर्षभराचं तुम्हाला कुठं 4 महिन्याचे 1 टाली लागू लागली, तर आता पळून चला तुम्ही 8 महिन्याची डायरेक्ट 2 टाले लागू लागले, आहे का नाही 3 टाले लागू लागले.
तर डायरेक्ट वर्षभराच्या 3 टाल्या लागते तुम्हाला. तर तुम्ही असं पकडून चाला एका म्हशीला 3 टाल्या लागतेच. आपण जर एक डाला निशुल्क जर केला तर मित्रांनो जर काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. कारण की मला तर लागते बा, कारण की माझ्या दुधाच्या म्हशी आहे म्हणून मी सांगत असतो. कारण की आपण मागच्या वेळेस जे आपण भरपूर कुटार भरलं होतं 3-4 डाले ते पूर्ण खतम झालेलं आहे आपलं. म्हणजे तुम्हाला सांगू का म्या 2 टाल्या हे भरलं होतं, म्हणजे आपल्या ज्वारीची कुट्टी भरली होती, त्याच्यातनी आपला हरभरा भरला होता, त्याच्यातनी आपलं भुईमुगचं हे बी पकडला होता, काळ बी टाकला होता. तर असे मी पुरं कुटार जमा केलं 2-2 टाले हे ते आहे का नाही. आता आपलं कुटार संपत आलेलं आहे. पुरं 1 वर्ष होऊ लागला, म्हणजे 1 वर्ष वरती झाला तर आपलं कुटार पूर्ण संपलेलं आहे. तर बघून घ्या तुम्ही कुटार संपलं का नाही. हे पहा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपल्या म्हशीच्या हिशोबाने भरलं होतं. हे बघा आता कुटार संपत येऊ लागला. तर मी अधिक स्टॉक करील मित्रांनो. अधिक जर भरताना मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकीन, कोणचे कुटार नाही भरलं, काय भरलं, मी पूर्ण या व्हिडिओ या चॅनलवर टाकत राहतो. कोणची बी माहिती जर नवीन खायचं झालं तर फालतू व्हिडिओ टाकत नाही मी मित्रांनो. जर तुम्हाला जर जे व्हिडिओ लागत असेल कमेंट करून मला सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. एका मित्राने सांगितलं होतं मला व्हिडिओ बनवा म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा. जय महाराष्ट्र.